चला आपण बनवूया आता आळूवडी। आळूवडीच्या पानाच्या शिरा काढून घेऊया, म्हणजे त्या खवखवणार नाहीत। आता स्वच्छ पानं धुवून घेऊया। आता हा आळूवडी पानाचा मसाला वड्यांचा, चिंच, गूळ, हे ओवा, बडीशेप, अद्रक, लसूण, मिरची, जिरं, हळद, मीठ, हा झाला आळूवडीचा मसाला रेडी। आता याला आपण बारीक वाटून घेऊया। आता याच्यामध्ये टाकूया बेसन पीठ आणि चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता लावूया आळूच्या पानाला, सगळीकडून असं लावून घेऊया एकसारखं। तर याच्यावर दुसरं पान ठेवूया, दुसऱ्या बी पानाला लावून घेऊया। व्यवस्थित एकसारखं सगळं पानांना मसाला लावून घेऊया आणि मग असं वरून पानांच्या सर्व बाजूंना मसाला लावून त्याची अशी वडी बनवून घेऊया। या वडी झाली तयार। आता आपण याला वाफेवरती शिजवून घेऊया। वाफेवरती शिजून झाल्यावरती हे थंड करून आळूच्या आपण वड्या काढून घेऊया। या अशा वड्या गोल गोल आकारामध्ये कापून घेऊयात। वड्या आता मस्त कापून झालेल्या आहेत, त्या आता आपण चला तळायला घेऊया। आता गरम गरम तेलामध्ये एक एक वडी आपण सोडूयात आणि खरपूस अशी 2 मिनटं एक एका साईडला तळून घेऊयात। मस्तपैकी तळून झाले की नंतर आपण त्याला पलटी मारूया आणि दुसरी साईड घ्या तळायला। अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहेत। अशा प्रकारे आपल्या आळूवड्या खमंग मस्तपैकी तयार झालेल्या आहेत। मस्तपैकी ताटात घ्या, त्याला असं मस्तपैकी वरून खोबरं, कोथिंबीर, तीळ असे पेरा आणि सर्वांना खायला द्या। मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।